नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये फॅक्टरायझेशन मेथड. तर लास्ट चॅप्टर मध्ये आपण असं बघितलंय क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणतात, क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं ओळखायचं, त्याचा जनरल फॉर्म बघितलाय, त्याचे रूट्स कसे असतात हे बघितले. आता रूट्स कसे काढायचे आपल्याला हे बघायचं आहे. तर बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जनरल फॉर्म आहे हे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काढते वेळेस मित्रांनो इकडे लक्ष द्या, हे इक्वेशन पहिली गोष्ट जनरल फॉर्म मध्ये पाहिजे. जनरल फॉर्म मध्ये नसेल तर जनरल फॉर्म मध्ये करून घ्यायचं. पहिल्यांदा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट पाहिजे, नंतर एक्सचा कोएफिशियंट पाहिजे, नंतर कॉन्स्टंट. असे तिन्ही पण कॉन्स्टंट सिरियल वाईज पाहिजे. आपल्याला पहिल्यांदा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट, नंतर एक्सचा कोएफिशियंट, नंतर कॉन्स्टंटचा कोएफिशियंट, कॉन्स्टंट. हे तिन्ही पण आपल्याला स्टेप बाय स्टेप पाहिजे. नसल समजा एक्स स्क्वेअरचा इकडं पहिला एक्स असा असेल तर याचं पहिल्यांदा एक्स स्क्वेअर करून घ्यायचं, नंतर एक्स करून घ्यायचं. म्हणजे पहिल्यांदा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट, नंतर एक्सचा, नंतर कॉन्स्टंट. ठीक आहे. तर आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. तर बघा, हे एक्झाम्पल आहे. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे बाय फॅक्टरायझेशन मेथड. खूप खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. फॅक्टरायझेशन मेथड खूप महत्वाची आहे. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू व्हेरी इम्पॉर्टंट आहे. याला मिडल टर्म, ठीक आहे. तर या मेथड मध्ये सॉल्व्ह करता वेळेस लक्ष द्या. आता आपले जनरल फॉर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. या फॉर्म मध्ये इक्वेशन आहे. ओके, या फॉर्म मध्ये इक्वेशन ऑलरेडी असल्यामुळे आपल्याला काही कन्वर्ट करायची गरज नाही. तर याच्यामध्ये आपला ए आहे ते 1 आहे, बी आहे ते -15 आहे, सी आहे ते 54 आहे. ओके, पहिल्यांदा ए बी सी या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. आता फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे मेथडमध्ये आपल्याला रूट्स काढायचे. त्यामध्ये 54 हे आपलं सी चे कोएफिशियंट, म्हणजे सी आहे आपलं कॉन्स्टंट आहे 54. या 54 ला 54 चे असे दोन व्हॅल्यू आपल्याला पाहिजेत, असे कोएफिशियंट पाहिजे एक्स चे, की त्या दोन्हीचा प्रोडक्ट 54 आला पाहिजे आणि त्या दोघांची ऍडिशन हे -15 आली पाहिजे. म्हणजे इथे लिहून घेतो मी, सम इज इक्वल्स टू -15 आणि प्रोडक्ट इज इक्वल्स टू 54. अशा दोन व्हॅल्यू घ्यायच्या की त्याचा प्रोडक्ट 54 आला पाहिजे आणि सम -15 आला पाहिजे. तर आता आपण बघू, 54 ला जर मी याचे फॅक्टर जर पाडले तर 3 पहिल्यांदा बघू. 3 1 3, 3 8 24, 3 संग 18, 3 2 6, 2 1 2. हे काय झाले आपले फॅक्टर. ठीक आहे. आता याच्या पैकीच कोणते तरी दोन व्हॅल्यू असतील. ठीक आहे, आपण एक एक घेऊन बघू. पहिल्यांदा 9 आणि 6, 9 6 होईल का? ठीक आहे, 9 6 होईल. म्हणजे दोन व्हॅल्यू अशा आहेत 9 आणि 6, त्याचा प्रोडक्ट 54 येतो. पण त्याची सम
सम जे आहे ते 15 यायला पाहिजे. ठीक आहे, 15 तर येत आहे, आणि आपल्याला किती पाहिजे? -15. आपल्याला -15 यासाठी हे मायनस चिन्ह मोठ्या पदाला द्यावं लागतं आपल्याला, म्हणजे इथं -9 पाहिजे. ठीक आहे, आणि जर सम करायचं असेल तर -6 पण पाहिजे. तर मी -9 इंटू -6 केलं तर मला 54 येते. ठीक, ओके. आणि जर -9 -6 केलं तर -15 येते. म्हणजे आपलं हे पण सॅटिस्फाय झालं, हे पण सॅटिस्फाय झालं. समजलं? प्रोडक्ट 54, ऍडिशन -50. तर अशा प्रकारे आपण फॅक्टर पाडून घेतले. आणि आता आपल्याला दोन व्हॅल्यू तर समजल्या. आता लिहायच्या कशा बघायचं? लिहायच्या कसा? या 54 ला आपण गायब करून टाकायचं. 54 ला गायब, बाकी ऍज इट इज. एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर ऍज इट इज, इकडे +54 ऍज इट इज इक्वल्स टू 0. आता इथं आपण -15 च्या ऐवजी -9 -6 घ्यालो, म्हणजे -9x -6x +54 इक्वल्स टू 0. ठीक आहे, आपण काय केलंय? फक्त हे दोन ऍड केलेत. -15 च्या जागी आपण -9 आणि -6 घेतलं. ओके, आता पुढे सॉल्व्ह करायचं. बघा मित्रांनो, लक्ष द्या. पुढे सॉल्व्ह करते वेळेस आपल्याला याच्यामधून आणि या दोन व्हॅल्यू मधून कॉन्स्टंट टर्म काढायची. एखादी गोष्ट कॉमन काढतो म्हणजे सिंपल. बघा आता या दोन्ही मधून मी एक्स कॉमन काढतो. कॉमन म्हणजे सेम, जिथे सेम वाटलं तिथे कॉमन काढायचं. एक्स जर कॉमन काढलं मी तर राहते का इथं एक्स मायनस, इथं शिल्लक काय राहते? 9. ठीक आहे, सिंपल कॉमन काढणं म्हणजे. जर नाही कळलं तर याला मल्टिप्लाय करून बघायचं. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स -9 एक्स -9 -x -9x. ठीक आहे, मायनस. तर या दोन्ही मधून कॉमन काढू शकतो आपण 6. 6 कॉमन काढलं, 6 कॉमन काढल्यावर उरलं का इथं एक्स. आता +54 मधून मी -6 जर कॉमन काढलं तर इथं राहते आपलं -9 इक्वल्स टू 0. आता या होल टर्म मधून काय कॉमन काढू शकतो मी? x -9 x -9 सेम आहे, म्हणजे मी इथून x -9 कॉमन काढतो. असं तर नाही समजलं तर बघा, या होल टर्म मधून मी x -9 कॉमन काढलं तर उरलं काय माझं? इथं x उरलं, -6 उरलं. सिंपल, इज इक्वल्स टू 0 ला इज इक्वल टू 0. आता जर दोन्ही प्रोडक्ट इक्वल्स टू 0 झालं, हे आपले झाले फॅक्टर. ठीक आहे, हे फॅक्टर झाले. समजा माझं x मल्टिप्लिकेशन ऑफ y इक्वल्स टू जर 0 असेल तर मी x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 0 लिहू शकतो. ठीक आहे, बरोबर आहे. तर x -9 इज इक्वल टू 0 और मध्ये x -6 इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर माझं x बरोबर 9 आणि x बरोबर 6, म्हणजे माझ्या x च्या ह्या दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत. ठीक आहे, हे काय झाले आपले रूट्स ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. रूट्स निघले म्हणजे आपलं काय निघलं? रूट्स म्हणजे अशी व्हॅल्यू की या व्हॅल्यूनं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाईड होते. म्हणजे मी x बरोबर 9 जर या इक्वेशन मध्ये ठेवलं तर काय होईल? 9 -50 इंटू 9 प्लस 54. बघा 81 मायनस 15 135 प्लस 54. काय होईल बघा, याचे आपण ऍडिशन करू. 5 8 आणि 5 13 आलं, इक्वल्स टू 0. म्हणजे x ची व्हॅल्यू, x चे रूट्स म्हणजे x ची अशी व्हॅल्यू की ते साठी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाय होईल.
म्हणजेच LHS इज इक्वल्स टू RHS सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे, तरच ते या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असतील. ठीक आहे. x इज इक्वल टू 6 ठेवून बघू का? ओके, बघू. ठीक आहे. x स्क्वेअर म्हणजे 36 मायनस 15 इंटू 6 प्लस 54. तर बघा, काय एक्झाम्पल घेतले आहेत मी आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या. फॅक्टराइज मेथडने कसे सॉल्व्ह करायचे त्यासाठी मी 3 एक्झाम्पल घेतले. आता पुन्हा टोटल 10 एक्झाम्पल बघायचे मित्रांनो. तर आता या एक्झाम्पल मध्ये बघा, पहिल्यांदा बघायचं काय क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन आहे का? हो आहे. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये आहे. आता जेव्हा एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट टर्म म्हणजे काहीतरी असतो, ए ची किंमत काहीतरी असते, तेव्हा या कंडिशन मध्ये या दोघाचा प्रोडक्ट, ठीक आहे, किती येते? 26. आता 26 कडे लक्ष द्यायचं मित्रांनो. 26 चे फॅक्टर पाडायचे. ठीक आहे. आतापर्यंत आपण फक्त कॉन्स्टंट टर्मचे फॅक्टर पाडत होतो. पण आता जेव्हा कोणत्याही इक्वेशन मध्ये समजा स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट जर असेल, जेव्हा काही नसतं तेव्हा 1 असतो, तेव्हा मल्टिप्लिकेशनच करतात. पण आता इथे 2 आहे म्हणून आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. 26 आणि 27 हे झालं आपला सम, हे झालं प्रोडक्ट. अशा 2 व्हॅल्यू पाहिजे आपल्याला की त्याचा प्रोडक्ट 26 आला पाहिजे आणि सम 27 आला पाहिजे. बघा, 26 चे फॅक्टर जर मी पाडले 13, 2 आणि 3, 2 आणि 13, 2 आणि 13 देतात. पण जेव्हा मी 2 आणि 13 माझं सम किंवा मायनस त्याचे ऍडिशन येईल का? नाही. तर दुसरा ऑप्शन आहे का? हो. कोणता ऑप्शन आहे? 26 आणि 1. ठीक आहे. तर आपण याचे फॅक्टर पाडले. या 27y जागी घेतला आपण 27 आणि 1. मल्टिप्लिकेशन 27 म्हणलं का मी? 26 आणि 1. मल्टिप्लिकेशन 26 आलं, ऍडिशन 27 आली. ठीक आहे. 26x केलं, 27 26y प्लस y प्लस 13 इज इक्वल टू 0. ठीक आहे. 27y जागी तेवढे घेतला आपण. आता पडायचे फॅक्टर, हे 2 कॉमन, हे 2 कॉमन. त्याच्यामध्ये कॉमन काय घेतलं मी? 2y जर कॉमन घेतलं तर उरलं किती? y प्लस 26y मधून जर 2y कॉमन काढलं तर 26 भागिले 2. 26 मधून कॉमन काढणं म्हणजे सिंपल त्याला डिवाइड करायचं. 2y जर कॉमन केलं तर 13 उरलं ना, सिंपल. प्लस इथं काही नाही म्हणजे 1च काढू, कॉमन काढू आपण. आपल्याला हे 2 ब्रॅकेट सेम आले पाहिजे. y प्लस 13 इक्वल टू 0. प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करते वेळेस मित्रांनो हे फॅक्टर सेम आले पाहिजे. आणि सेम आपण करू, ते नाही आले तरी तेव्हाच आपल्याला दोन्ही मधून हे कॉमन टर्म काढता येईल. समजा y प्लस 13 कॉमन काढलं तर इथे किती राहील? 2y प्लस 1 इक्वल्स टू 0. म्हणजे y प्लस 13 इक्वल्स टू 0 आणि 2y प्लस 1 इक्वल्स टू 0. ठीक आहे. अशा प्रकारे y इज इक्वल्स टू -13 अँड
2y इज इक्वल टू -1 तर y इज इक्वल टू -1/2 हे निघले आपले रूट्स ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स म्हणजे y ची अशी व्हॅल्यू की त्या व्हॅल्यूमुळे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाय होते. LHS इज इक्वल टू RHS होते. अजून एकदा हे करून बघू, सॅटिस्फाय करून बघू. y ची किंमत -13 जर ठेवली मी तर 2 × -13 होल स्क्वेअर प्लस 27 × 13 प्लस 13 मे बी तर 0 यायलाच पाहिजे. बघू आता इथं काय होईल. 13चा वर्ग 26 दोन्ही 52 प्लस या दोघांमधून 13 कॉमन काढलं मी 28 राहील. म्हणजे इथं 27 प्लस 1 ठीक आहे. तर 52 म्हणजे y कॉमन केलं तर y प्लस 13 बरोबर आहे. प्लस 13 ठीक आहे ना. सगळं तर ओके. काय मिस्टेक झाली का? काहीच नाही, ऑल ओके. -13 ठेवलं तर 0 यायला पाहिजे, डेफिनेटली यायला पाहिजे. 13चा वर्ग होतो 169 बाळा इंटू 2 18 3 2 ठीक आहे. तर -13 ठेवला आपण, मायनस आलं, मायनस त्यानं मग करा 4 200 ते 2 26 36 28 13 ठीक आहे. 169 2 18 चलेगा 2 चलेगा 3 338 आलं. इथं काय येत नाही बाळांनो. 13 × 28 4 ना 36 काहीतरी चुकतंय रे बाळा. -13 169 इंटू 2 प्लस 27 इंटू -13 प्लस 13 कॉमन केलं तर प्लस -27 अच्छा -26 इंटू 13 प्लस 338 26 7 ठीक आहे मित्रांनो, असं आलं. ओके, आलं 0. -1/2 ठेवून बघू. ठीक आहे, -1/2 ठेवून बघू. 2 × -1/2 होल स्क्वेअर प्लस 27 1/2 हे मायनस आहे बरं का, प्लस 13 इथं 1/2 1/4 येईल ना, 2/4 येईल प्लस मायनस येईल इथं -27/2 प्लस 13. याचा एलसीएम जर 4 घेतला आपण तर इथं 2 ला 2 मायनस 4 म्हणजे 27 आणि 54 प्लस 13 2 गेल्यानं 52 राहील. -4 4 1 4 4 1 12 -13 प्लस 13 इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर आपले जे रूट निघले ते आपण एकदम बरोबर काढलेले आहेत. तर आपल्या दोन्ही रूट्सला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे. तर एक्झाम्पल 3 बघू आता. बघा, एक्झाम्पल 3 मध्ये ए बी सी एबीसीचे दिलेले आहेत. ओके,
सिंपल आपण याला सिंपल वेने कसं सॉल्व्ह करू, मल्टिप्लाय बाय 2 होल इक्वेशन. ठीक आहे, काय होईल 4x² मायनस 4x प्लस 1/2 ला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर काय राहील 1 राहील. निघला एबीसीच्या व्हॅल्यू. आता सम किती पाहिजे आपल्याला, सम पाहिजे -4 आणि प्रोडक्ट किती पाहिजे, प्रोडक्ट पाहिजे 4. कसं काय 4, कॉन्स्टंट आणि x चा कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करतो आपण. ठीक आहे, आता प्रोडक्ट मला पाहिजे 4. काय करू शकतो मी, 2 2 देऊ शकतो का, प्रोडक्ट तर 2 येईल. ठीक आहे, प्रोडक्ट 2 येईल, म्हणजे सम किंवा डिफरन्स 4 येईल का, हो सम येईल ना 4. ओके, तर -2 केलं तर ऑब्विसली आपल्याला -4 पाहिजे ना, -2 ठीक आहे, लिहायचं तसे मग इक्वेशन फक्त -4x लिहायचं नाही, त्याच्याऐवजी आपल्याला हे लिहायचं, काय लिहायचं -2x प्लस 1 इज इक्वल्स टू 0. पाडा फॅक्टर, इथून कॉमन काय काढू, 2x कॉमन काढू, 2x जर कॉमन काढलं तर इथं राहील 2, x कॉमन निघाल तर x राहील, मायनस इथं 1 राहील, मायनस. तर इथं कॉमन काहीच नाही काढू शकत, कॉमन काढायचं फक्त 1, कारण काय 2x - 1 पाहिजे ना या फॅक्टर, इथं या कॉन्सात, तर या कॉन्सात 2x - 1च पाहिजे आपल्याला. मग इथं मायनस जर कॉमन काढलं तर इथं प्लस राहील 2x, आणि इथं प्लस 1 मधून जर -1 कॉमन काढलं तर इथं राहील -1. ठीक आहे, गोस टू 0. निघले आपले फॅक्टर 2x - 1 इज इक्वल्स टू 0 किंवा 2x - 1 इज इक्वल्स टू 0, म्हणजे सेमच झाला. ठीक आहे, तर 2x इज इक्वल्स टू 1, x इज इक्वल्स टू 1/2. आपलं हे निघलं एक फॅक्टर. ओके, x चा फॅक्टर निघाला 1. तर x ची व्हॅल्यू जर ठेवली आपण, काय ठेवू, पुट करू, x ची व्हॅल्यू पुट करतोय मी 1/2, 2 × 1/2 होल स्क्वेअर म्हणजे 1/4 मायनस 2 × 1/2 प्लस 1/2. बघा काय होईल, इथं होईल 1/2 मायनस 1 प्लस 1/2. आता बघा, हे 1/2 हे 1/2 1, हाफ हाफ, अर्धा आणि अर्धा 1, 1 - 1 इक्वल्स टू 0. हेन्स प्रूफ, म्हणजे आपलं जे रूट निघाले ते या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॅटिस्फाय करतातच. ठीक आहे, समजलं दुसरं. आता तिसरं इक्वेशन थोडं ट्रिकी आहे. ट्रिकी म्हणजे मै होणार, किती जरी ट्रिकी असलं तर आपण त्याला सिंपल वेने सॉल्व्ह करू. बघा, आपली सिंपल प्रोसेस काय होती, एक्स चा कोएफिशियंट काही पण असेल त्याचा आणि सी कॉन्स्टंट टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं. ते आपल्याला काय पाहिजे, प्रोडक्ट पाहिजे, म्हणजे इथं टर्म आहे सेंटर मधली मिडल टर्म आपला सम पाहिजे. तर आपण प्रोडक्ट करून घेऊ. पहिल्यांदा 5√2 इंटू √2 किती होते, 5/4, √4 म्हणजे 2, 5 × 2 10. आपल्याला सम पाहिजे 7 आणि प्रोडक्ट पाहिजे 10. ओके, अशा कोणत्या व्हॅल्यू आहेत की प्रोडक्ट 10 आला पाहिजे आणि सम 7 आला पाहिजे, 5 2, सिंपल आहे. तर आता लिहा ॲज इट इज, फक्त हे सोडून √2x² प्लस 5x प्लस 2x प्लस 5 √2 0. मी हे ॲज इट इज लिहिलं. बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये फक्त मिडल टर्म काय करतात, मिडल टर्मचे फॅक्टर पाडतात. मिडल टर्म मध्ये 5x 2x लिहिलं, आता पाडायचं आपल्याला फॅक्टर. ओके, याच्यामधून कॉमन काय काढू, कॉमन मी काढतो
एक्स कॉमन काढतो. एक्स कॉमन काढला तर याच्यामध्ये राहते √2x प्लस 5. ठीक, प्लस. आता बघा, तर याच्यातून मला कॉमन काय काढायचं हे तर माहित नाही, पण मला एवढं माहित आहे की माझा एक फॅक्टर जर √2x प्लस 5 आला, दुसरा पण √2x प्लस 5 येईल. कसा येईल इकडे बघा, इथं माझा सेम फॅक्टर, इथं माझा सेम फॅक्टर. म्हणून मला इथं एवढं तर माहित आहे, मला इथं काहीतरी मी कॉमन काढल्यावर माझं √2x प्लस 5 येईल, मला एवढं माहित आहे. ओके, पण कॉमन काय काढतोय बघा मी. कॉमन कसं काढायचं, कॉमन काय काढला असेल मी तेव्हा माझं ब्रॅकेटमध्ये एवढं उरेल. माझं इथं 5√2 आहे, माझं इथं 5 उरतोय, म्हणजे मी √2 कॉमन काढतोय. सिंपल. इथं 5√2 आहे, मी इथं माझं 5 उरलंय, म्हणजे मी √2 कॉमन काढलं. एवढं कॉमन गोष्ट आहे. √2 कॉमन काढलं, ठीक आहे. आता याचं मल्टिप्लिकेशन करू, एवढं येते का बघू. √2 इंटू √2x, √2 2x प्लस 5√2. ओके, ॲज इट इज. हे ब्रॅकेट सेम, हे ब्रॅकेट सेम. √2x प्लस 5 इज इक्वल्स टू 0 अँड x प्लस √2 इज इक्वल्स टू 0. निघले दोन रूट्स. कोणते कोणते निघले. √2x इज इक्वल टू 5, x इज इक्वल टू मायनस √2. तर x इज इक्वल टू मायनस 5y √2 आणि x इज इक्वल टू मायनस ऑफ √2. हे आपले दोन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन निघलेले आहेत. पुट करून बघायचं. चला एक व्हॅल्यू पुट करून बघू. x इज इक्वल टू -2 मायनस √2 करतोय पुट मी या इक्वेशन मध्ये. √2 ला √2 इंटू एक्स स्क्वेअर, एक्स ची व्हॅल्यू म्हणजे मायनस √2, एक्स ची व्हॅल्यू म्हणजे √2 म्हणजे मायनसला मायनस, सॉरी इथं मायनसला मायनस, एक्स ची व्हॅल्यू मायनस √2 आहे माझी, म्हणजे मायनस √2 चा होल स्क्वेअर. ठीक आहे, प्लस मायनस इथं प्लस आहे पण आपण मायनस √2 घेतो. 7√2 ओके, प्लस 5√2. सॉल्व्ह केलं काय होईल बघा. √2 चा होल स्क्वेअर म्हणजेच प्लसची व्हॅल्यू येईल. 2 चा √2 म्हणजे इथं 1 येईल, 2 चा पॉवर 1 येईल, इथं 2 येईल. कसं आलं समजलं बघा. √2 म्हणजे 2 टू दी पॉवर 1/2, त्याचा आपण स्क्वेअर करतोय म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट होईल. 2 टू दी पॉवर 2/2 होईल, म्हणजेच 2 टू दी पॉवर 1 होईल. सिंपल. ठीक आहे, 2 टू दी पॉवर म्हणजे 2 आलं इथं, मायनस 7√2 प्लस 5√2. बघा काय येईल. 5√2 2√2 7√2 मायनस 7√2 प्लस 7√2 इक्वल्स टू 0. सॅटिस्फाय झालं. म्हणजे आपलं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन चे रूट आलेले अगदी बरोबर आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 3 एक्झाम्पल बघितलेत. हे थोडा ट्रिकी होता, म्हणजे जास्त ट्रिकी नाही, थोडा अलग होता, वेगळा होता. याच्याकडे थोडं लक्ष द्या. अजून पुन्हा वेगळा बघू आपण. तर या 3 इक्वेशन मध्ये बघा, हे अजून थोडं ट्विस्टेड आहे. ट्विस्टेड आपण इझी वेने सॉल्व्ह करू. फर्स्ट प्रोसेस काय, आपली कंडिशन काय, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंटचे मल्टिप्लिकेशन किती आलं 6. मला प्रोडक्ट पाहिजे 6 आणि सम पाहिजे -2√6. ओके, हे प्रोडक्ट, हे सम. तर आता जेव्हा माझं मिडल टर्म हा असं काहीतरी वेगळं असतं, म्हणजे √2 √6 असं काहीतरी वेगळं असतं, तेव्हा सम वर फोकस करायचा, प्रोडक्ट वर नाही. ठीक आहे, तर आता सम माझं
मला सम पाहिजे -2√6. माझा √6 मला कंपल्सरीच पाहिजे. म्हणजे माझं इथं पण √6 पाहिजे असेल आणि इथं पण √6 असेल. ठीक आहे. या दोन्हीची जेव्हा बेरीज करतो तेव्हाच √6 येईल ना. ठीक आहे. आता मला 2√6 पाहिजे. जर मी असं केलं तर मायनस मायनस. ओके. 2√6. पण याचं मल्टिप्लिकेशन 6 यायला का? हो, डेफिनेटली येईल. कसं येईल? -√6 -√6. याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर मी √36 म्हणजे प्लसचा 6. ओके. तर आपल्याला ऍडिशन पण भेटली आणि मल्टिप्लिकेशन भेटलं. ठीक आहे. चला तर मग आता काय करू? ऍज इट इज -√6x -√6x +2 = 0. हे दोन फॅक्टर या दोन याच्यामधून कॉमन काढू आपण. x कॉमन काढतो मी. किती कॉमन काढू? 3x जर कॉमन काढलं तर काय उरल? तर x उरल मायनस √6 आणि डिवाइड बाय 3 एवढं उरल कॉमन ना. ठीक आहे. बघा 3x कॉमन काढल्यावर x -√6/3 उरल ना. याचं मल्टिप्लिकेशन एवढं आलं पाहिजे. √3x × x 3x². 3 3 काढलं x √6. ओके. ठीक आहे. पुढे बघा. तर इथं तर आपल्याला कॉमन काय काढायचं आहे? इथं कॉमन काय काढायचं आपल्याला? कॉमन काही असो आपल्याला इथं या ब्रॅकेट मध्ये तर एवढं आलं पाहिजे. ओके. हे तर माहिती आहे आपल्याला. म्हणजे हे ब्रॅकेट सेम केलं आपण. जर मला इथं एक्स उरलं, मी या √6 मधून काहीतरी कॉमन काढल्यावर एक्स उरलं, तर कॉमन काय काढलं असेल? √6 कॉमन काढला असेल डेफिनेटली. आणि जेव्हा मी आता याचा दोघांचा मल्टिप्लिकेशन आपल्याला एवढं आलं पाहिजे. ठीक आहे. √6 × x √6x √6 √6 डिवाइड बाय 3 किती आलं बघा. सॉल्व्ह करून बघू. √6 × 3 सॉल्व्ह जर केलं तर वर किती आले? √36/3. 36चा वर्ग स्क्वेअर रूट 6/3 = 2. आलं का 2? आलं. ओके. आता हे झाले आपले दोन्ही फॅक्टर. तर आपल्याला 3x -√6 = 0 and x -√6/3 = 0. तर 3x बरोबर √6 आणि x बरोबर √6/3. x बरोबर √6/3 हे झाला एक रूट. x बरोबर √6/3 हे झाला सेकंड रूट. निघले दोन्ही रूट. ओके. ठीक. आता एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल 6 मध्ये अजून थोडा वेगळा क्वेश्चन आहे. आपण सगळे वेगळे वेगळे क्वेश्चन घेतो. 10 क्वेश्चन आपण वेगळे घेणार आहोत. तर एक सिंपल स्टेप सांगतो. याच्यामध्ये कधीच असं रॉंग मेथड नाही करायचं. रॉंग मेथड म्हणजे तुम्ही असं करशाल, हे यम कॅन्सल, असं कधीच नाही करायचं. याच्यामध्ये तुम्हाला रूट्स नाही भेटत. हे रॉंग मेथड आहे. तर आपल्याला करायचं काय? सिंपल. याला जनरल फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. पहिल्यांदा जनरल फॉर्म आपलं काय? x² bx + c. हे झालं आपलं x². याला इकडे मायनस घेऊ. हे झालं bx + 0c = 0. x² + bx + c. ओके. हे लिहिलं का नाही लिहिलं का सेम. याच्यामधून मला जर m कॉमन काढायचं, 7m कॉमन काढलं मी, तर काय उरलं? इथं उरलं m मायनस इथे किती उरलं? 3 = 0. म्हणजे 7m = 0 किंवा m - 3 = 0. तर m = 1/7 आणि m = 3 हे माझे दोन रूट्स निघाले. ओके. सॅटिस्फाय करायचं. m बरोबर 3 ठेवा. 3 चा वर्ग 9. 9 × 7 LHS = RHS. हे आहे सॅटिस्फाय. प्रूफ.
रूट जर आपल्याला डाऊट येत असेल तर लगेच ठेवून बघायचे. क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॅटिस्फाय व्हावंच लागेल तरच आपले रूट्स ओके आहेत, बरोबर आहेत, नाहीतर चुकीचे आहेत. तिसरा क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये काय करायचं, m स्क्वेअर इक्वल्स टू 11 प्लस मायनस 11 इकडे जाऊन प्लस 11, तर m बरोबर होईल प्लस मायनस अंडर रूट ऑफ 11. ओके, प्लस मायनस कसं काय आलं? जेव्हा इकडे स्क्वेअरचं टर्म असेल तर आपण दोन्ही साईडनं काय करू त्याला बघा. आता m स्क्वेअर इक्वल्स टू 11 आहे, आपल्याला फक्त m पाहिजे. आपल्याला जर m पाहिजे असेल तर या m स्क्वेअरला मी अंडर रूट मध्ये टाकतो आणि 11ला पण अंडर रूट मध्ये टाकतो. जेव्हा m चा स्क्वेअर आणि त्याचा अंडर रूट म्हणजे 1/2, राईट? पॉवर पॉवर मल्टिप्लिकेशन, m चा पॉवर होईल 2/2 म्हणजे m चा पॉवर होईल 1. अशा प्रकारे आपण हे कॅन्सल आणि m बरोबर अंडर रूट ऑफ 11. पण जेव्हा आपण दोन्ही साईडला अंडर रूट घेतो तेव्हा प्लस मायनस लावतो. याचा अर्थ अंडर रूट ऑफ 16, सपोज दॅट फॉर एक्झाम्पल सांगालो, अंडर रूट ऑफ 16 4च होईल आणि अंडर रूट ऑफ मायनस 16 4 प्लस 16 4, म्हणजेच सिंपल जेव्हा मायनस 4चा स्क्वेअर करतो आणि 4चा स्क्वेअर करतो, हे दोघांचा पण 16च आन्सर येईल. त्यामुळे जेव्हा पण आपण स्क्वेअर रूट घेतो तेव्हा प्लस मायनस असं घेतो. ओके, ठीक आहे. हे झाले 3 इक्वेशन, हे झाले 7. अजून 3 इक्वेशन बघणार आहोत. तर बघा, लास्ट 3 एक्झाम्पल घेणार होतो आपण आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टरायझेशन मेथड. हे खूप व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके, तर या इक्वेशन मध्ये पहिल्यांदा काय बघायचं, जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन आहे का नाही. करून घ्या, सॉल्व करा. 2m स्क्वेअर मायनस 24 इंटू 2 48m मायनस 50 इक्वल्स टू 0. आता बघा जनरल फॉर्म मध्ये आलं. ओके, आता काय करायचं, m स्क्वेअरचा कोइफिशियंट आणि 50 दोघांचं प्रोडक्ट किती येते 100. याचा प्रोडक्ट 100 आला पाहिजे आणि सम किती आला पाहिजे मायनस 48. तर या कोइफिशियंट या कॉन्स्टंट टर्मच्या दोन रूट्स असे पाहिजे की त्याचा प्रोडक्ट 100 आला पाहिजे आणि सम 48. समजा मी याचे रूट पाडले तर समजा 2 भागलं मी, या 4 मधूनच कोणते आपल्याला घ्यायचे. ओके, 48 पाहिजे आपल्याला. 48 मी जर 2 4 आणि 20 आणि 5 केलं तर प्रोडक्ट येतोय पण सम येतोय का नाही. पुन्हा बघू, 25 आणि 4 येते का, प्रोडक्ट येतोय, सम येतोय का नाही. तर काय करावं लागेल, अ 25 आणि 50, 50 आणि 2. ओके, 52. ठीक आहे, असं शोधायचं. ठीक आहे, 25 आणि 50 आणि 2. ओके, कुठे ना कुठे आन्सर भेटून जाईल. तर 50 आणि 2 माझ्या 2 व्हॅल्यू आल्या आहेत 52. त्याचा प्रोडक्ट तर 100 येतोय, पण 48 सम कसा काढणार मी, मायनस लावायचे मला. तर मोठ्या व्हॅल्यूला मायनस, तर हे प्लस तर येईल का माझं 48. ओके, तर इक्वेशन लिहा जशात तसे. -48 ला रिप्लेस करा, -50 एक से आले यार, सॉरी, -50m प्लस
2m मायनस 50 इज इक्वल्स टू 0. आता बघा ये दोन फॅक्टर काय कॉमन काढू शकतो? टॉईस एम कॉमन काढलं तर उरलं काय? एम मायनस टॉईस एम मधून 50 एम मधून टॉईस एम कॉमन काढलं तर 25. ठीक आहे. प्लस इथून काय कॉमन काढू? 2 कॉमन काढू. इथे राहील एम, इथे राहील 25. ओके, दोन फॅक्टर आले बरोबर. तर एम मायनस 25 इक्वल्स टू 0 और 2m प्लस 2 इक्वल्स टू 0. तर m बरोबर 25 हे माझं फर्स्ट रूट आहे आणि टॉईस m बरोबर -2, तर m बरोबर -1 माझं सेकंड रूट आहे. जर डाऊट येत असेल तर हे रूट्सच्या व्हॅल्यू ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ठेवा आणि प्रूफ करा LHS इज इक्वल्स टू RHS होते का? m 25 ठेवलं तर 25 चा वर्ग 625 दोन्ही 1250 मायनस 48 इंटू जर 25 केला तर 25 8 200 100 120 1200 1250 म्हणून 1200 गेले तर राहिले 50. ओके, 50 मायनस 50 0. ठीक आहे, मी तर प्रूफ केलं. डाऊट असेल तर प्रूफ करा, व्हॅल्यू ठेवा आणि प्रूफ करा. LHS इक्वल टू RHS. ओके, हे क्वेश्चन थोडा आहे ट्रिकी म्हणून आपल्याला 2 स्टार दिले. ओके, प्रोसेस आपल्याला सेम करायची. प्रोसेस सेम काय करायची? हे आपलं कॉन्स्टंट टर्म, हे आपलं प्रोडक्ट वर टर्म आहे ना, हे आहे मिडल टर्म. तर आपल्याला सम पाहिजे -2x आणि प्रोडक्ट पाहिजे -r² -1. ठीक आहे. आता बघा थोडं ट्विस्ट आहे. मी r² -1 ला काय लिहू शकतो? मायनसला मायनस ठेवायला बाहेर. ओके, r² -1² लिहू शकतो. 1 ला 1 चा स्क्वेअर लिहा किंवा 1 लिहा, सेम. तर मी a² -b² ला काय लिहू शकतो? a प्लस b, a मायनस b. ओके, हे फॉर्म्युला आहे, बघितलाय. पुट करा, इम्प्लिमेंट करा. तर मी हे मायनसला मायनस r² r प्लस 1 r मायनस 1. ओके, तर हे निघले आपले प्रोडक्ट. परंतु ह्या दोघांचा सम येतो का 2x? बघूत का? ओके, बघायचं. कसं बघायचं? मायनस ऑफ r मायनस 1 प्लस ऑफ r मायनस 1 मायनस प्लस कॅन्सल -2. -2 आपलं काय आलं का? हेन्स आपण प्रूफ केलं. आता इक्वेशन लिहा जशात तसं. x² सम आपला -2 आला, म्हणजे एक व्हॅल्यू आपली r प्लस 1 मायनसची, दुसरी व्हॅल्यू आहे आपली r मायनस 1. ओके, -2x काय लिहू आपण? r प्लस 1 प्लस r मायनस 1 मायनस ऑफ r² -1 इक्वल्स टू 0. ओके, तर या दोन्ही मधून कॉमन आणि या दोन्ही मधून कॉमन काय काढणार आपण? -r -1 प्लस r -1 -2x तर येते. ओके, परंतु x² -r -1 ओके ओके ओके, x कॉमन काढलं तर ऑफ r² -1 इक्वल्स टू 0. ओके, तर मित्रांनो आपण गलती काय करतो इथं? या इक्वेशनला थोडं मी स्प्लिट करतोय, म्हणजे अजून पुढे एक स्टेप वाढवतोय. x² मायनस हे ब्रॅकेट मी सॉल्व्ह केला, बस दुसरं काही ना. ओके, आता इथं मी x जर कॉमन काढलं तर x मायनस r -1 उरते. ओके, आणि प्लस इथं मी r -1 जर कॉमन काढलं तर इथं काय होते? x मायनस r -1. ओके, अशा प्रकारे x मायनस r -1, x मायनस r -1 कॉमन x प्लस r -1 इज इक्वल्स टू 0 आणि x मायनस r -1 इक्वल्स टू 0. म्हणजेच
एक्स बरोबर मायनस आर मायनस वन, एक्स बरोबर आर मायनस वन. ठीक आहे, हे निघले आपल्या दोन रूट. ओके, थोडं ट्रिकी होता इथं. आपण केलं काय, पुन्हा सांगतो, ही स्टेप करायची आपल्याला गरज नव्हती. ठीक आहे, या स्टेप मध्ये आपण डायरेक्ट ही स्टेप करायची, म्हणजे हे ब्रॅकेट थोडं सॉल्व्ह करून आपण पुढे गेल्यावर कॉमन काढलं. ओके, सिंपल. ब्रॅकेट सॉल्व्ह केला मी, मायनस आर मायनस वन एक्स. इथून जर मी एक्स कॉमन काढला तर एक्स मायनस ऑफ आर मायनस वन राहील. प्लस इथं मी आर मायनस वन कॉमन काढला तर इथे एक्स राहील, मायनस आर स्क्वेअर मायनस वन मधून जर आर मायनस वन कॉमन काढला तर आर मायनस वन राहील. ओके, सेम सेम सेम. लास्ट इक्वेशन आपलं असं आहे, आपलं हे जनरल फॉर्म मध्ये आहे का, नाही. करून घ्यायचं. कसं करायचं, मल्टिप्लाय. कशाने मल्टिप्लाय करू मी, बाय एक्स ऑफ बोथ साइड. इथं काय होईल, 6x स्क्वेअर मायनस 2 बाय एक्स इंटू एक्स मायनस 2 इज इक्वल टू एक्स. जनरल फॉर्म मध्ये करून घेऊ, 6x स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 इक्वल्स टू 0. आता आपलं प्रोडक्ट आपला 12 पाहिजे. ओके, प्रोडक्ट 12 पाहिजे. सम पाहिजे आपल्याला -1. ओके, सम -1, प्रोडक्ट 12. काय येतील व्हॅल्यू, 12 चे 6 2 येईल का, प्रोडक्ट येतो, सम येतो का, नाही. 4 3, ओके 4 3, पण -1 पाहिजे आपल्याला, मोठ्याला -1. तर आपल्याला 6x स्क्वेअर ऍज इट इज लिहिलं, -x ला आपण लिहितो -4x प्लस 3x मायनस 2 इक्वल्स टू 0. या दोन्ही मधून कॉमन काय काढणार, 2x कॉमन काढणार. इथं राहील 3x मायनस 4x मधून 2x कॉमन काढल्यावर 2 राहील, प्लस इथं काय, इथं कॉमन काय काढू मी, काहीच कॉमन काढणार, 1 काढतो सिंपल. 3x मायनस 2 इक्वल्स टू 0. हे दोन ब्रॅकेट सेम आले. तर 3x मायनस 2 बरोबर 0 किंवा 2x प्लस 1 इक्वल्स टू 0. 3x बरोबर 2, 2x बरोबर -1, x बरोबर 2/3, एक रूट झालं, x बरोबर -1/2 हे झालं दुसरं रूट. तर अशा प्रकारे थोडा आवाज आला नसेल, ऍडजस्ट करून घ्या. बघा, या इक्वेशन मध्ये आपण काय केलंय, 12चा आपण प्रोडक्ट घेतला 4 आणि 3, समाचा -1 आला. ओके, तर 4x 3 आपण हे -x ला आपण स्प्लिट केलं, त्यानंतर कॉमन काढलं 2x, 3x मायनस 2 राहिलं, इकडे कॉमन 1 काढलं, 3x मायनस 2 राहिलं. ओके, तर अशा प्रकारे आपलं दोन रूट आपले आले. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपण फॅक्टरायझेशन मेथडचे 10 क्वेश्चन बघितले मित्रांनो. 10 क्वेश्चन आपण सिंपल वेने सॉल्व्ह केले. त्यामध्ये काही काही ट्रिकी क्वेश्चन असे पण होते. तर फॅक्टरायझेशन मेथडचे आपण हे सारे क्वेश्चन बघितले. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.